BA भाग 2 सेमिस्टर 3 त्यामधलं दुसरं चॅप्टर आहे 1.2 राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला नॅशनल इन्कम असं म्हणतात. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 मधलं पहिलं चॅप्टर शिकलो होतं, जे स्थूल अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमी म्हणून होतं. ते आपण शिकलेलं आहे. आता हे दुसरं चॅप्टर आहे राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला नॅशनल इन्कम असं म्हटलं जाते. बघा, राष्ट्रीय उत्पन्न ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास किती झाला आणि इतर देशाची तुलना करता हा विकास पुरेसा आहे का, या सगळ्याचा बारकाव्यानं अभ्यास यामध्ये केला जातो. आणि म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. कारण यामध्ये दोन राष्ट्रांमधील आपल्याला तुलना करता येते. मागच्या काही वर्षांमध्ये देशाची किती प्रगती झाली, राष्ट्रीय उत्पन्नात किती वाढ झाली, हे सुद्धा आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नातून कळू शकते. किंवा इतर देशाच्या तुलनेत आपण कुठं आहोत याचीसुद्धा पडताळणी या राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहाय्याने केली जाते. त्यामुळं देशाच्या विकासाची गणना करण्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हा एक महत्त्वपूर्ण असा मापदंड आहे की जो आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचा आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाच्या दृष्टीने राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अर्थव्यवस्थेचे स्वरूप व तीमध्ये होणारे बदल मोजण्याचे सगळ्यात चांगले साधन आहे. कोणतेही राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांची एका विशिष्ट कालखंडातील ती बेरीज असते. आपण पाहिलं तर ती वस्तू आणि सेवाची बेरीज असते, पण त्या एका विशिष्ट वर्षामध्ये किती वस्तू आणि सेवा आपण निर्माण केल्यात त्यानुसारच आपलं राष्ट्रीय उत्पन्न हे ठरत असते. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, पण ह्या वेगवेगळ्या व्याख्या जरी दिल्या असल्या तरीसुद्धा सगळ्यात मोठा गमक त्याच्या मागचा असा आहे की राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला आपल्याच देशाची मागील काही वर्षामध्ये कशी वाटचाल राहिलेली आहे त्याचा अभ्यास करता येते, किंवा इतर देशाच्या तुलनेत आपण कुठे आहोत याचीसुद्धा आपल्याला पडताळणी या राष्ट्रीय उत्पन्नामधून करता येते. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या बघा, अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या दिली आहे, पण त्यात महत्त्वाची व्याख्या आहे ती डॉक्टर मार्शल यांची व्याख्या. तर बघूया मार्शल यांची व्याख्या बघूयात. तर डॉक्टर मार्शल यांच्या मते प्रतिवर्षी एखाद्या राष्ट्रातील श्रम, भांडवल आणि नैसर्गिक साधनाच्या साह्याने ज्या मृत आणि अमृत अशा वस्तू व सेवांची निव्वळ उत्पादन केले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला एखाद्या राष्ट्रातील श्रम भांडवल आणि नैसर्गिक साधनाच्या साह्याने, श्रम असेल श्रमशक्ती, भांडवल असेल यंत्रसामुग्री किंवा इतर वस्तू, आणि नैसर्गिक साधने, या सगळ्यांच्या संयोगातून किंवा या सगळ्याच्या मदतीने साह्याने ज्या मृत आणि अमृत अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू आणि सेवांचे निव्वळ उत्पादन किती झाले, या वस्तू आणि सेवाच्या निव्वळ उत्पादनाची आकडेवारी किंवा उत्पादन किती झाले यावरूनच आपल्याला त्या राष्ट्रातील उत्पन्न काढता येते. आणि म्हणून मार्शल काय म्हणतात की प्रतिवर्षी एखाद्या राष्ट्रातील श्रम, भांडवल आणि नैसर्गिक साधनाच्या साह्याने ज्या मृत आणि अमृत अशा वस्तू व सेवांचे निव्वळ उत्पादन केले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. त्यानंतर दुसरी व्याख्या होती प्राध्यापक पिगू यांच्या मते ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशाच्या स्वरूपात करता येते त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. पिगू काय म्हणतात की ज्या वस्तू आणि सेवांचे मोजमाप पैशाच्या स्वरूपात करता येते त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट कालखंडामध्ये एखाद्या देशामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा, मग सेवामध्ये लक्षात आलं ज्यामध्ये बँकिंग सेवा आहे, शिक्षण सेवा आहे, वकिली सेवा आहे, डॉक्टर सेवा आहे, अशा अनेक वेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. त्या वस्तू आणि सेवा या दोघांचे पैशातील केलेले मोजदाद म्हणजेच त्यास आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणत असतो. आणि म्हणून पिगू म्हणतात वस्तू आणि सेवाचे मोजमाप पैशाच्या स्वरूपात करता येते त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. तसंच तिसरी व्याख्या होती भारतीय राष्ट्रीय आय समितीच्या मते.
भारतीय राष्ट्रीय आय समितीच्या मते एखाद्या, त्यांनी काय म्हटलं, एका विशिष्ट काळात म्हणजे साधारण एका वर्षात, एका वर्षात देशात निर्माण केल्या जाणाऱ्या एकंदर वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप टाळून, म्हणजे दोनदा त्याचं मोजमाप होणार नाही, दुहेरी मोजमाप टाळून केलेले मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. बघा, भारतीय राष्ट्रीय आय समितीनं काय म्हटलेलं आहे की एका विशिष्ट काळात साधारण एका वर्षामध्ये देशात निर्माण केल्या जाणाऱ्या एकंदर वस्तू, म्हणजे एका विशिष्ट कालामध्ये एका वर्षामध्ये किती वस्तू निर्माण केल्या जातात अशा सगळ्या वस्तू आणि सेवा यांचे दुहेरी मोजमाप टाळून, म्हणजे एकच वस्तू दोनदा मोजल्या जाऊ नये किंवा एकच सेवा ही दोनदा मोजल्या जाऊ नये याची काळजी घेऊन किंवा दुहेरी मोजमाप टाळून जे मोजमाप निर्माण होते किंवा जे मोजमाप तयार होते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. पण यामध्ये एक गोष्ट तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल की यांनी कालावधी गृहीत धरलेला आहे. कारण एक तुम्ही विशिष्ट मोजमाप करत असताना कधीपासून कधीपर्यंतच्या वस्तूचं आणि सेवांचं मोजमाप करायचं हे अगोदरच ठरलेलं असावं. आणि म्हणून यांनी काय म्हटलं, एका विशिष्ट काळात म्हणजे एक वर्षाचा कालावधी त्यांनी या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. मग एका वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण देशामध्ये किती वस्तू आणि किती सेवा निर्माण झाल्यात, पण ह्या वस्तू आणि सेवांचं मोजदाद करत असताना याचं दुहेरी मोजमाप होणार नाही याची काळजी घेऊन वस्तू आणि सेवांचे जे काही मूल्य आहे, याचे जे मोजमाप आहे, यालाच राष्ट्रीय उत्पन्न म्हटलेलं आहे भारतीय राष्ट्रीय आय समितीने. त्यानंतर आहे राष्ट्रीय संपत्ती व राष्ट्रीय उत्पन्नातील फरक. राष्ट्रीय संपत्ती म्हणजे काय व राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, या दोघांमध्ये फरक आहे. तो फरक आपण बघूयात. बघा, एका विशिष्ट वेळी एखाद्या देशातील लोकांजवळ असणाऱ्या वस्तूंचा साठा म्हणजे राष्ट्रीय संपत्ती होय. बघा, एका विशिष्ट वेळी एखाद्या देशातील लोकांजवळ असणाऱ्या वस्तूंचा साठा त्यांच्याकडे जमा आहे, त्याला राष्ट्रीय संपत्ती आपण म्हणता येईल व ती राष्ट्रीय संपत्ती होईल. या उलट राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीतील मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू व सेवा यांचे उत्पादन करण्याची विशिष्ट अर्थव्यवस्थेची उत्पादक शक्ती होय. बघा, राष्ट्रीय संपत्ती एक प्रकारचं त्यांनी काय म्हटलं होतं की लोकांजवळ असलेल्या वस्तूंचा साठा. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ते एका विशिष्ट कालावधीमध्ये किती वस्तू आणि किती सेवा उत्पादित झालेल्या आहेत ही उत्पादन शक्ती होय. म्हणजेच याचा आपल्याला जर बारकाईने विचार करायचा असेल तर अशा प्रकारे राष्ट्रीय संपत्ती एक प्रकारचं काय साठा आहे, त्याला स्टॉक आपण म्हणतो. राष्ट्रीय संपत्ती हा साठा आहे, स्टॉक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न एक प्रकारचं काय प्रवाह आहे, फ्लो आहे. आणि म्हणून राष्ट्रीय संपत्ती हा साठा तर राष्ट्रीय उत्पन्न हा प्रवाह आहे. हा फरक या ठिकाणी आपल्याला टाळसर दिसून येतो. कारण राष्ट्राची संपत्ती, राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षीचे जे उत्पन्न आहे ते या संपत्तीमध्ये ॲड होत जाते, पण सगळी संपत्ती उत्पन्नामध्ये म्हणजे मागची संपत्ती राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ॲड केली जात नाही. उत्पन्न हे एका वर्षाचं असते, तर राष्ट्रीय संपत्ती पूर्ण आत्तापर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवा यांची बेरीज असते. ते एक प्रकारचा साठा असते. किंवा तर दुसऱ्या बाजूने राष्ट्रीय उत्पन्न एक प्रकारचा प्रवाह आहे. हा बेसिक फरक या दोघांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. अर्थात ह्या पद्धती आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा शिकायच्या आहेत. तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. पहिली पद्धती आहे उत्पादन गणना पद्धती. त्याला आपण प्रोडक्शन सेन्सस असं म्हणतो. एका विशिष्ट काळात सर्व क्षेत्रातील उत्पादित वस्तू व सेवा ह्यांच्या मूल्याची पैशात गणती करून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यात येते. बघा, उत्पादन गणना पद्धती यांनी काय म्हटलं की एका विशिष्ट काळात सर्व क्षेत्रातील म्हणजे सगळ्या कृषी असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रातील उत्पादित वस्तू व सेवा ह्यांच्या मूल्याची
पैशातील गणती करून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यात येते. हे मापन करताना भांडवलाची झीज खर्च म्हणजे यंत्रसामुग्री असते, याची झीज होत असते. अनेक प्रकारची त्याची दुरुस्ती करावी लागते, यंत्राची झीज होते, त्याला आपण घसारा खर्च म्हणतो. हा घसारा खर्च किंवा ही झीज हा तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूची किंमत एकूण मूल्यातून वजा करून शुद्ध उत्पन्न काढण्यात येते. तसेच विदेशातून मिळालेले शुद्ध उत्पन्न ह्या मिळविले म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा तयार होतो. म्हणजे यंत्राची झीज आपण वजा केली. तसंच विदेशातून आपल्या व्यक्तींनी जे काही उत्पन्न मिळवलेलं आहे ते शुद्ध उत्पन्न ह्यात मिळवले पाहिजे, तेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा तयार होतो. यामधून उत्पादन गणना तयार होते. त्यात दुसरी पद्धती आहे आय गणना पद्धत म्हणजे इन्कम सेन्सस. बघा, राष्ट्रातील सर्व व्यक्तीचे उत्पन्न एकत्रित करून राष्ट्राचे एकूण उत्पन्न या पद्धतीनुसार काढण्यात येते. राष्ट्रातील सर्व व्यक्तीचे उत्पन्न म्हणजे सगळ्या व्यक्तीचं उत्पन्न एका ठिकाणी करून सगळ्या लोकांच्या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीनुसार एकूण उत्पन्न काढण्यात येते. एकच उत्पन्न दोनदा मोजले जाणार नाही याची काळजी या पद्धतीत घेणे आवश्यक आहे. म्हणजे एकच उत्पन्न दोनदा मोजल्या जाऊ नये याची काळजीसुद्धा घेणे अत्यंत आवश्यक आहे. सेवा स्वरूपातील उत्पादनाचे मापन करताना ही पद्धती उपयुक्त आहे. सेवा क्षेत्र किंवा सेवा स्वरूपातील उत्पादनाचे मापन करताना निश्चितच आय गणना पद्धती अत्यंत महत्त्वाची. कारण एखाद्या व्यक्तीला किती उत्पन्न झालं, आपण म्हणतो की सेवा क्षेत्र शिक्षण सेवा असेल, वकिली सेवा असेल, डॉक्टरची सेवा असेल, कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, त्याच्या सेवा असतील, तर ह्या सगळ्या सेवापासून किती उत्पन्न एखाद्या व्यक्तीला मिळालं या सगळ्या उत्पन्नाची बेरीज करून आय गणना पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काढल्या जाते. निश्चितच ह्या दोन पद्धती आहेत, उत्पादन गणना पद्धती आणि आय गणना पद्धती, दोन्ही अत्यंत उपयुक्त अशा पद्धती आहेत. या अनेक सगळेच देश या दोनपैकी कोणत्याही एका पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची बेरीज किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची आखणी, राष्ट्रीय उत्पन्नाची टोटल हे लोक करत असतात. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाच्या अशा दोन राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आहेत. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या अडचणी. राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना अनेक अडचणी येतात. त्यामध्ये काही महत्त्वाच्या टाळसर अडचणी आपण या ठिकाणी गृहीत धरलेल्या आहेत, विचारात घेतलेल्या आहेत. तर पहिली, कारण राष्ट्रीय उत्पन्न मापन आपण जर पाहिलं तर एवढा मोठा देश आहे, अनेक सगळे उद्योग आहेत, अनेक प्रकारच्या सेवा आहेत, अनेक प्रकारच्या कृषीमध्ये छोटे मोठे उद्योग आहेत, जोडधंदे आहेत, कृषीपासून मिळणारे उत्पन्न आहे. याची आकडेवारी तयार करणं किंवा आकडेवारी मोजणं सहज शक्य होणार नाही. यामध्ये खूप सगळ्या अडचणी येतात. एखादा व्यक्ती असतो जो, समजा एखादा शेतकरी जर आपण गृहीत धरला, तो शेतकरी शेतामधून पीकही काढतो, त्याच्याकडे काही त्याचा दुग्ध व्यवसायसुद्धा असतो, तसेच त्याचे कुक्कुटपालनसुद्धा तो करतो, तसेच त्याच्याकडे शेळीपालनसुद्धा असते. पण या सगळ्यांची आकडेवारी वेगळी कशी करायची हा प्रश्न खूप मोठा या ठिकाणी भेडसावतात. अशा अनेक प्रकारच्या राष्ट्रीय उत्पन्न मापनात अडचणी येतात, त्या आपण एक एक करून बघूयात. पहिली आहे नंबर 1, सेवांचे मापन करताना येणारी अडचण. सेवांचे मापन, कोणत्या सेवांचे मापन करावं. अनेक वेळा असं होते की आपण पाहतो की ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार होतो त्याच सेवांचा आपण उल्लेख आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो. पण अनेक सेवा अशा आहेत की ज्या ठिकाणी आर्थिक मूल्य घेतल्या जात नाही. अनेक प्रकारे आपण उदाहरणं सांगतो, पण एक महत्त्वाचं उदाहरण आपण नेहमी सांगत असतो, ते म्हणजे लहान मुलाची त्याच्या आईने केलेली शुश्रूषा किंवा त्याचं संगोपन. अशावेळी ते बाळ त्याच्या आईला कुठल्याही प्रकारची आर्थिक मोबदला देत नाही, पण या ठिकाणी सेवा मात्र ही खूप मोठी आहे आणि खूप वेळ त्या बाळासाठी त्या आईला घालवावा लागतो. आणि म्हणून पण ही सेवा जरी असली तरी त्या आईला कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला मिळत नसल्यामुळे त्या सेवेचा राष्ट्रीय उत्पन्नात गणना केली जात नाही. म्हणून सेवाचे मापन करताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. अनेक प्रकारचे लोक सेवाभावी काम करतात, त्याचं कोणताही आर्थिक मोबदला ते घेत नाहीत. आज जर तुम्ही पाहाल तर जे काही कोविड-19 किंवा कोरोनासारखा आजार जो आपल्या भारतासह जगभरात जो काही पसरलेला आहे, अनेक लोक आपल्या परीनं सेवा देत आहेत, त्या सेवांचा कुठलाही मोबदला ते लोक घेत नाहीत. मग या त्यांनी केलेल्या सेवेचा राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप होणार नाही, कारण ते आर्थिक मोबदला घेत नाहीत. आणि म्हणून सेवाचे मापन करताना येणारी अडचण ही राष्ट्रीय उत्पन्न मापनातील सगळ्यात मोठी अडचण आहे.
त्यानंतर आहे नंबर 2, उत्पन्नाचे निश्चित आकडे मिळत नाहीत. उत्पन्नाचे निश्चित आकडे मिळत नाहीत. तुम्हाला मी अगोदर जसं सांगितलं की शेती व्यवसाय आहे. शेती व्यवसायामध्ये तो शेतकरी शेतामधून उत्पन्नही काढतो. त्याचा छोटेखानी दुग्ध व्यवसायसुद्धा असतो. त्याच्याकडे काही शेळ्या मेंढ्यासुद्धा असतात. तसे त्याच्याकडे कुक्कुटपालनसुद्धा असते. पण त्याला शेतीपासून किती उत्पन्न झालं, त्याला दुग्ध व्यवसायापासून किती उत्पन्न झालं, त्याला कुक्कुटपालनापासून किती उत्पन्न झालं, त्याला शेळीपालनापासून किती उत्पन्न झालं, याची आकडेवारी तो वेगवेगळी काढू शकत नाही. आणि म्हणून त्याला जर तुम्ही विचारलं की तुला दुग्ध व्यवसायापासून किती फायदा झाला किंवा त्याचं उत्पन्न किती आहे, निश्चितच त्या शेतकऱ्याला ते वेगळं करून सांगता येत नाहीत. कारण तो जोडधंदा आहे, तो शेतीला लागून व्यवसाय असल्यामुळे त्याची वेगळी अशी आकडेवारी त्याच्याकडून काढल्या जात नाही. आणि म्हणून उत्पन्नाची निश्चित आकडेवारी मिळत नाही. ही सुद्धा एक राष्ट्रीय उत्पन्न मापनातील एक महत्त्वाची अडचण अशी आहे. किंवा आपण जर साखर कारखाना पाहिला, साखर कारखान्यामध्ये साखर कारखाना हे साखर निर्माण करणे साखर कारखान्याचं एक मुख्य प्रोडक्शन आहे. पण त्याच साखर कारखान्यामध्ये मळीपासून वाईन म्हणजे आपण ज्याला दारू म्हणतो ती निर्माण केली जाते. तसंच त्याचं जे काही पाचरट असते, जे काही चोथा असतो त्यापासून फ्लायवूड असेल, पुठ्ठे असतील ते निर्माण केले जातात. आणि जेव्हा या तिन्ही उत्पन्नाची आपण जेव्हा वेगवेगळी आकडेवारी मागतो तेव्हा ती स्पष्टपणे दिल्या जात नाही. म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाचे निश्चित आकडे आपल्याला मिळत नाहीत. ही दुसरी आणि महत्त्वाची अशी राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणारी अडचण आहे. तिसरी अडचण आहे व्यवसायानुसार उत्पन्नाचे मोजमाप करताना अडचण. व्यवसाय जसं आपण सांगितलं, शेती व्यवसायाचा आपण उल्लेख केला, आपण उद्योगाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला. तर हे व्यवसाय हे एकमेकावर डिपेंड आहेत किंवा हे व्यवसाय एकमेकामध्ये ते जोडून आहेत, याची स्पष्टता आपल्याला सांगता येणार नाही किंवा याची आकडेवारी आपल्याला वेगळी अशी करता येणार नाही. आणि त्यामुळं ही सुद्धा एक राष्ट्रीय उत्पन्न मापनातील एक महत्त्वाची अडचण. या शेतीचं उदाहरण या ठिकाणीसुद्धा लागू होते, ते आपण रिपीट करणार नाही. पण व्यवसायानुसार उत्पन्नाचे मोजमाप करताना अडचणी येतात. काही घरगुती व्यवसाय असतात. व्यक्ती आपला मूळ व्यवसाय वेगळा असतो, तसे तो आपल्या घरी काही घरगुती उद्योग छोटे मोठे व्यवसाय करत असतो, पण त्याची कुठेही आकडेवारी तो देत नाही. आपण पाहतो की अनेक छोटे मोठे व्यवसाय असतात. या व्यवसायाचे उत्पन्न तो व्यक्ती त्याच्या जो काही त्याचा मेन व्यवसाय त्यामध्येच तो गणतो. या छोट्या व्यवसायाची किंवा त्याला लागून असलेल्या व्यवसायाची तो वेगळी आकडेवारी तयार करत नाही किंवा सांगत नाही. आणि म्हणून व्यवसायानुसार उत्पन्नाचे मोजमाप करताना अडचणी येतात. ही राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तिसरी महत्त्वाची अडचण आहे. नंबर 4 आहे असंघटित व अमौद्रिक विभाग. असंघटित व अमौद्रिक विभाग. बघा, असंघटित म्हणजे ज्याची कुठेही नोंदणी झालेली नाही, ज्याची कुठेही नोंदणी झालेली नाही असे व्यवसाय. अनेक व्यवसाय आहेत, अनेक क्षेत्र आहेत की ज्यामध्ये ज्याची नोंदणी झालेली नाही आहे, पण ते व्यवसाय मात्र चालत असतात. त्याची आकडेवारी कुठेही उपलब्ध नसते. पण याचा अर्थ ते व्यवसाय बंद आहेत असं नाही, ते व्यवसाय चालू आहेत, पण त्याची गणना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केली जात नाही, जे की असंघटित. बघा, गाव पातळीवर पूर्वीपासून जी काही सावकारी होत आलेली सावकारी पद्धती होती किंवा अनेक छोटे मोठे व्यवसाय गाव पातळीवर आहेत, कुटीर उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, ज्याची नोंदणी झालेली नाही आहे. किंवा शहरी भागामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे क्लासेस आहेत, शिकवण्या आहेत, अनेक प्रकारचे छोट्या छोट्या हॉटेल्स आहेत किंवा घरगुती काही व्यवसाय आहेत. याची नोंदणी न झाल्यामुळे याची आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. ही सुद्धा एक मोठी अडचण आहे. त्यानंतर त्याला लागूनच आहे अमौद्रिक विभाग. अमौद्रिक विभाग म्हणजे ज्या ठिकाणी पैशाचे व्यवहार होत नाहीत पण व्यवसाय मात्र चालतात. शेतीमध्ये आपण पाहतो की अनेक वेळा शेतकरी त्या मजुराला पैसे न देता आपल्या शेतमालाचाच काही भाग देत असतो. म्हणजे जर तो एखादा व्यक्ती जर भुईमुग काढायला आला असेल तर त्याला मोबदला म्हणून भुईमुगाच्या शेंगा दिल्या जातात. म्हणजे या ठिकाणी आर्थिक व्यवहार झाला नाही, पण म्हणजे मौद्रिक व्यवहार जरी झाला नाही तरी अमौद्रिक व्यवहार झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्या श्रमिकाला दिवसभर रोजंदारी मिळाली नाही का, तर मिळाली, त्याला रोजंदारी मिळाली, पण ती वस्तू स्वरूपात मिळाल्यामुळे त्याचा उल्लेखसुद्धा यामध्ये केला जात नाही. कारण ते अमौद्रिक विभाग आहे की ज्यामध्ये मुद्रा किंवा पैसा चालत नाही, तर ते अमौद्रिक व्यवहार आहेत. त्या ठिकाणी वस्तूची देवाणघेवाण केली जाते. ग्रामीण भागामध्ये आजही आपण पाहतो की अनेक प्रकारचे अमौद्रिक व्यवहार होतात. आणि ह्या अशा अमौद्रिक जे काही विभाग आहेत याची गणना
राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केली जात नाही, तीसुद्धा एक राष्ट्रीय उत्पन्न मापनातील एक महत्त्वपूर्ण अडचण आहे. त्यानंतर 5 नंबरची अडचण आहे पर्याप्त व विश्वासार्ह माहितीचा अभाव. तुम्ही जर पाहाल तर ग्रामीण भागात तर ठीक आहे, त्यांचे छोटे छोटे व्यवसाय असतात, उत्पन्नाचा स्रोतही छोटा असतो, पण शहरी भागात जर तुम्ही पाहाल तर अपर्याप्त व विश्वासार्ह माहितीचा अभाव. जर आर्थिक गणना केली जाते, आर्थिक गणनेमध्ये सर्वेक्षण केले जातात. या सर्वेक्षणामध्ये जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याचं उत्पन्न विचारलं तर ते त्याचे उत्पन्न स्पष्टपणे सांगत नाही, किंवा जी माहिती किंवा जी आकडेवारी देतो ती अस्पष्ट देतो, किंवा परिपूर्ण अशी आकडेवारी देत नाही, त्याचं उत्पन्न तो व्यवस्थित सांगत नाही. अनेक प्रकारचे लोक टॅक्स भरतात, पण अनेक असे व्यक्ती आहेत, असे व्यवसाय आहेत शहरी भागामधले की जे व्यवसाय टॅक्स भरत नाहीत, किंवा ज्याची कुठेही माहिती ते लोक देत नाहीत, किंवा माहिती जी देतात ती विश्वासार्ह माहिती देत नाहीत. आणि ही सुद्धा एक राष्ट्रीय उत्पन्न मापनातील मोठी अडचण आहे. पण या सगळ्या अडचणी जरी असल्या, या सगळ्या अडचणीवर काही प्रमाणात मात करून तरीसुद्धा राष्ट्रीय उत्पन्न काढल्या जाते, तयार केले जाते. अनेक मापदंड लावले जातात जेणेकरून सगळी आकडेवारी कशी आपल्याला मिळेल याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न एक मोठीच आणि चांगली संकल्पना आहे, की ज्यामुळे जसं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की 2 राष्ट्रांमधील तुलना किंवा एकाच राष्ट्राची वेगवेगळ्या कालखंडामध्ये कशी राष्ट्रीय उत्पन्नात बदल होत गेला आहे, तो बदल कसा झाला, का झाला, किंवा त्या बदलामागचे कारणं काय होते, किंवा ते बदल कशामुळे झाले, आणि हे बदल ज्या कारणामुळे झाले असतील निश्चितच ते कारण कोणतं कारण होतं, आणि किंवा ज्या एखाद्या गोष्टींनी जर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली नसेल तर कोणत्या कारणामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली नाही याचा अभ्यास करूनच निश्चितच यामुळं आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्लॅनिंग करावं लागते. कारण वाढती लोकसंख्या असेल किंवा राष्ट्रासमोरच्या आधुनिक येणाऱ्या हे काही समस्या असतील, या समस्यातून देशाला जर बाहेर काढायचं असेल तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणं हे खूप गरजेचं आहे, अगत्याचं आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्यासाठी देश पातळीवर असतील, राज्य पातळीवर असेल, सगळे सरकारं हे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ केल्याशिवाय देशाच्या विकासामध्ये पर्यायाने GDPमध्ये वाढ होणार नाही. आणि देशाचा विकास जर तुम्हाला अशाच पद्धतीनं करायचा असेल, वेगवान पद्धतीनं जर करायचा असेल, विकसनशील अर्थव्यवस्था जर विकासाच्या मार्गावर तुम्हाला न्यायची असेल तर राष्ट्रीय उत्पन्नात दिवसेंदिवस वर्षामागून त्यामध्ये वाढ होणं हे अत्यंत गरजेचे आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ केल्याने राष्ट्रीय उत्पन्नात वाढ केल्यामुळे नवीन गुंतवणुकी निर्माण होणार आहेत, नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे, आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं ही कोणत्याही सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गरज असते. आणि म्हणून कोणतेही सरकार असेल ते राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि राष्ट्रीय उत्पन्न, ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे जास्त असते निश्चितच तो देश हा प्रगतीपथावर गेल्यापासून राहणार नाही. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही एक महत्त्वाची संकल्पना आपल्या सिलेबसला अभ्यासाला आहे.